नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. महायुतीच्या नेत्यांना मनोज जरांगे पाटील रोज उठून दंबाजी करत असतात. विशेष करून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्हाला हिसकाच दाखवतो, तुम्हाला पाडूनच दाखवतो, माझ्या वाट्याला जाऊ नका, तुमचा सुपडा साफ करतो, अशा प्रकारची त्यांची भाषा असते. परंतु जरांगे सध्या बावचळलेले दिसतात. आंदोलन सुरू केल्यानंतर 1.5-2 वर्षांनी जरांगेंना आठवण झाली की आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची भूमिका सुद्धा स्पष्ट करून घेतली पाहिजे. त्यांनी या तिन्ही नेत्यांना जाब विचारलाय की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. जरांगेंच्या या सवालाला, त्यांच्या या प्रश्नाला शरद पवारांनी फारशी किंमत दिली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज त्यांची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार केंद्र सरकारच्या स्थिरतेपासून राज्यामध्ये मवियाचं जे जागा वाटप होणार आहे अशा सगळ्या प्रश्नांबद्दल बोलले. परंतु जरांगेंच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नाही. जरांगेंचा ज सुद्धा त्यांनी काढला नाही. मनोज जरांगे पाटलांचा फुगा मोठा होत होत आता फुटण्याची वेळ आलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून, ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील रोज सकाळ संध्याकाळ भाजप नेत्यांना जोडत असतात. परंतु भाजपने जी भूमिका मांडली आहे तीच भूमिका महाविकास आघाडीतील एखादा घटक पक्षाचा नेता जेव्हा मांडतो तेव्हा मनोज जरांगे पाटील त्याबाबत सौम्य भूमिका घेतात, त्याबाबत बोलणं टाळतात, मवियातल्या घटक पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना जोडत नाहीत, असं चित्र वारंवार दिसतंय. आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं पितळ उघडं पडतंय. काल एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शरद पवारांना जेव्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवारांनी पुन्हा एकदा गोलमोल उत्तर दिलं की महाराष्ट्रामध्ये कसा एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या माणसाकडे बघायला तयार नाही आहे, दोघांचे संबंध कसे खुंटलेले आहेत आणि कसं कलुषित वातावरण निर्माण झालेलं आहे, याबाबत शरद पवार बोलले. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांना जो प्रश्न विचारलेला तो प्रश्न मात्र शरद पवारांनी पुन्हा एकदा खुबीने टाळला. त्या विषयावर भाष्य करणं टाळलं. शरद पवार बोलायला तयार नाही आहेत की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे की दिलं जाऊ नये. जरांगेंचं दिनक्रम ठरलेलं आहे. रोज सकाळी उठायचं आणि देवेंद्र फडणवीस यांना शिव्यांची लाखोली व्हायची. दुपारी आणि संध्याकाळी भाजपच्या उमेदवारांना, महायुतीच्या उमेदवारांना पाडण्याची भाषा करायची, हिसका दाखवण्याची भाषा करायची. परंतु हे मनोज जरांगे पाटील शरद पवारांच्या इतिहासातल्या कोणत्याही भूमिकेवर एका अक्षराने टीका करायला तयार होत नाहीत. ते शरद पवार जे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, ते शरद पवार जे सातत्याने असं सांगत होते की मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही. शरद पवारांच्या पूर्वीच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील बोलत नाहीत. आणि आता ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत शरद पवार आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जे मौन धारण केलेलं आहे, जी अळीमिळी गुपचिळी केलेली आहे, त्याच्याबाबत सुद्धा मनोज जरांगे पाटील त्यांना ठोकत नाहीत, त्यांच्या विरोधात अकांड तांडव करत नाहीत, त्यांना शिव्यांची लाखोली वाहत नाहीत. जरांगे पाटलांनी काल एक सवाल केला होता की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यायची मवियातल्या घटक पक्षांची तयारी आहे का? जर या पक्षांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी धुडकावली तर मनोज जरांगे पाटील काय करणार? आतापर्यंतचा त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना ते जशा प्रकारे शिव्या घालतात तशाच प्रकारे त्यांनी मवियाच्या नेत्यांना शिव्या घातल्या पाहिजेत, त्यांच्या विरोधात अकांड तांडव केलं पाहिजे, त्यांच्या विरोधात शेलकी विधानं केली पाहिजेत. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी काल एका प्रश्नाला उत्तर देताना यापैकी काही केलं नाही. जर मवियाच्या नेत्यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी नाकारली किंवा या मागणीला समर्थन दिलं नाही तर मग सरकारने काय केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. मग सरकारने बिनधास्त ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण जाहीर करायचं. मग कुणाशी बोलण्याची गरज नाही, कोणाला विचारण्याची गरज नाही, अशा प्रकारचं विनोदी विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या चेहऱ्यावर जो मुखवटा आहे तो आता हळूहळू फाटू लागलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मनोज जरांगे पाटील यांचा हिसका, यांचा दणका आणि यांची शेलकी भाषा फक्त भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राखीव आहे. ते देवेंद्र फडणवीस ज्यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीरसुद्धा केलेलं आहे. शरद पवार हे राजकारणामध्ये जबरदस्त मुरलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं पाणी जोखलेलं आहे. अशा अनेकांना शरद पवारांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये धुवून वाळवून दोरीवर सुकत घातलेलं आहे. आणि पवारांचं हे जे कसब आहे ते असामान्य कसब आहे आणि या कसबाचं कौतुक करणं भाग आहे. शरद पवारांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील आपल्या ऊर्जेने प्रचंड भारावलेले आहेत आणि ते कधीही आपल्या विरोधात भूमिका घेणार नाहीत, आपल्या विरोधात शिवीगाळ करणार नाहीत, आपल्याला शेलकी भाषा वापरणार नाहीत. कालची एबीपीवरची मुलाखत असो किंवा आज संभाजीनगरमध्ये झालेली पत्रकार परिषद असो, या दोन्ही ठिकाणी शरद पवार यांनी ना जरांगेंचा उल्लेख केला ना त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या ते भानगडीत पडले.
याउलट महायुतीचे नेते काय करत होते? महायुतीचे नेते सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटलांना कुरवाळण्याचं काम करत होते, त्यांच्या विरोधात वाकत होते, सरपटत होते आणि त्याच्याचमुळे मनोज जरांगे पाटील त्यांच्या डोक्यावर बसले आणि त्यांच्या डोक्यावर बसून त्यांनी मिऱ्यासुद्धा वाटल्या. कुरवाळ्याला गेल्यामुळे आपण शिव्यांचे धनी होऊन बसलो, ही बाब आता भाजपच्या नेत्यांच्या सुद्धा लक्षात येते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार अमित साटम, आमदार नितेश राणे या सगळ्यांनी आता मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. मनोज जरांगे पाटील हे जसे एकेरी उल्लेख करतात तसाच त्यांचाही एकेरी उल्लेख होऊ लागलेला आहे. त्यांच्या अरेला कारे असं विचारायची सुरुवात भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे. भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी तर मनोज जरांगे पाटलांना आता त्यांची लायकी दाखवण्याची वेळ आलेली आहे अशा प्रकारची एक पोस्ट एक्सवर अपलोड केलेली आहे. ज्याला त्याला मापात ठेवायचं हे शरद पवारांना व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे ज्याला जेवढी किंमत देणं गरजेचं आहे तेवढीच किंमत शरद पवारांना देतात. भाजपच्या नेत्यांना हे कळायला खूप उशीर लागला. आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका भाजप नेत्याने असं विधान केलं होतं की शरद पवार मनोज जरांगे पाटलांना लोकसभेचं तिकीट देणार आहेत आणि याच्याबाबत जेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला तेव्हा शरद पवारांनी दिलेलं उत्तर मासलेवाईक आहे. शरद पवार काय म्हणाले होते? शरद पवार म्हणाले होते की इतकी वाईट वेळ आली आहे. म्हणजे विचार करा, शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांना काय किंमत दिली आणि त्यांना विचारलेला प्रश्न साफ उडवून लावला. आमच्यावर अशी वेळ आलेली आहे, या एका वाक्यातून शरद पवारांनी किती लक्ष साधली बघा. एकतर त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला की मनोज जरांगे पाटलांचा आणि आपला काही संबंध नाही आहे. म्हणजे एक जी चर्चा आहे की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचं पिल्लू आहे, शरद पवारच त्यांना मागून चाव्या देत आहेत, शरद पवारांची माणसंच त्यांच्या पाठीशी उभी आहेत आणि हे जे आंदोलन उभे राहिलेलं आहे त्या आंदोलनाच्या मागे शरद पवारांचाच हात आहे. ही जी चर्चा आहे ती या उत्तराच्या निमित्ताने शरद पवारांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी हेही दाखवलं की मनोज जरांगे पाटलांना आपण फार भाव देत नाही, फार किंमत देत नाही आणि हा मेसेज मनोज जरांगे पाटलांना सुद्धा गेला आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील कधी शरद पवारांच्या नादाला लागत नाहीत. त्यांना माहिती आहे की हा माणूस उडवून लावेल, हा माणूस उडवून टाकेल, हा माणूस आपल्याला बधणार नाही. शरद पवार आपल्याला मोजत नाही हे मनोज जरांगेंना सुद्धा चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळे ते शरद पवारांना भिडण्याच्या आणि त्यांना आडवं जाण्याच्या मानसिकतेमध्ये कधीही नसतात. या उलट महायुतीचे नेते वागत असतात. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची अशी परिस्थिती होती की मनोज जरांगे पाटील यांना कुठे ठेवू आणि कुठे नको. अर्थात उशिरा त्यांनाही शहाणपण सुचलं, त्यांनाही कळलं की मनोज जरांगे पाटील हे नेमकं काय प्रकरण आहे. अंतरावली सराटीमध्ये जी दगडफेक झाली, जी जाळपोळ झाली त्या प्रकरणी महायुती सरकारने एका SITची घोषणा केली, परंतु या SITचा कोणताही अहवाल अद्याप समोर आलेला नाही आहे आणि या SITने मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की महायुती सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या चुका पोटात घेतल्या आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची भीड चेपली आणि नंतर त्यांनी महायुतीच्या नेत्यांना चेपलं. फडणवीसांचा कायम शिलक्या शब्दात उद्धार करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भूमिका कायम दुटप्पी राहिलेली आहे. काल शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या तिघांना त्यांनी जो सवाल विचारला की OBC कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका काय, त्या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील या तिघांचा उल्लेख पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, नाना पटोले साहेब अशा प्रकारे करतात. तिघांना जरांगे पाटील साहेब म्हणतात आणि तेच जरांगे पाटील फडणवीसांच्या बद्दल काय काय बोलले हे जर आठवून पहा. म्हणजे जरांगेंच्या फुटपट्ट्या माणसागणिक कशा बदलत जातात आणि फडणवीसांसाठी त्यांनी कशी विशेष फुटपट्टी ठेवलेली आहे हे आपल्या चटकन लक्षात येऊ शकेल. न्यूज टंकच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळा म्हटलेलं आहे की पवारांनी जरी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केला तरीसुद्धा जरांगे त्यांच्या विरोधात एक शब्दाने बोलणार नाहीत. जरांगेंचं मिशन 2024 सुरू झालेलं आहे. म्हणजे पाडापाडी करणार, हिसका दाखवणार हे जरांगेंनी बोलायला सुरुवात केलेली आहे. परंतु ते कोणाच्या विरोधात बोलत आहेत हे मराठ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उद्या जर शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी जरांगेंच्या भूमिकेला विरोध केला तर ते त्यांच्या उमेदवारांना पाडणार आहेत का, हा सवाल आम्ही जरांगेंना अनेक वेळा विचारला. आता जे मराठे जरांगेंच्या समर्थनार्थ उभे आहेत त्यांनी जरांगेंची भूमिका या तिघांच्या बाबत काय असेल, भाजपसारखी भूमिका घेतल्यानंतर हे जरा त्यांना स्पष्ट विचारण्याची गरज आहे. जरांगे गुळमुळू करत बसणार की या तिघांना सुद्धा त्याच भाषेत ठोकणार, या 3 नेत्यांच्या पक्षांचे उमेदवार सुद्धा ते पाडण्याची भाषा करणार आणि या तिघांच्या विरोधात सुद्धा जरांगे राळ उठवणार का, हा सवाल आता मराठ्यांनी जरांगेंना विचारण्याची गरज आहे. कारण जरांगेंची भूमिका या बाबतीत डळमळीत दिसते. ज्याला त्याला मापात ठेवण्याच्या शरद पवारांच्या
कसबाचं कौतुक करत या व्हिडिओला मी इथे पूर्णविराम देतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.